नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 मधील 6वे प्रकरण प्रकाशाचे अपवर्तन या संबंधी अधिक माहिती जाणून घेणार आहोत। मागील इयत्तामध्ये आपण प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय, व्हॉट इज मेंट बाय रिफ्लेक्शन ऑफ लाईट ही संकल्पना जाणून घेतलेली आहे। जेव्हा प्रकाश किरण सरळ रेषेमध्ये जात असताना एखाद्या अपारदर्शक वस्तूवर पडतात तेव्हा ते मागे फिरतात आणि आपली दिशा बदलतात, यालाच आपण प्रकाशाचे परावर्तन म्हणतो। when the light ray travels in a straight line and it falls on an object, it changes its direction and moves back, which is called as reflection of light। या बरोबरच आपण प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम देखील पाहिले होते। प्रकाशाच्या परावर्तनाच्या नियमामध्ये पहिला नियम आपण सांगतो, आपाती किरण, स्तंभिका किंवा अभिलंब आणि परावर्तित किरण तीनही एकाच प्रतलात असतात। दॅट मीन्स इन्सिडेंट रे, नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे लाईज इन सेम प्लेन। दुसरा नियम असा, आपाती किरण आणि परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध अंगास असतात। इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे लाईज इन अपोजिट साइड ऑफ नॉर्मल। तिसरा नियम असा, आपाती कोन आणि परावर्तित कोन एकाच मापाचे असतात। दॅट मीन्स इन्सिडेंट अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन विच आर इन इक्वल मेजर। अशा पद्धतीनं आपण प्रकाशाचे परावर्तन आणि प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम अभ्यासले आहेत। परंतु कल्पना करा, काही परिस्थितीत जर हे प्रकाश किरण आपला मार्ग बदलतात, म्हणजेच ते वाकू शकतात का? चला या संदर्भात आपण काही प्रयोग पाहूया। आता आपण एक कृती पाहतोय। पाण्यानं भरलेला एक ग्लास घेतला इथं, त्यामध्ये मी एक पेन्सिल पहिल्यांदा उभी धरून अर्धवट बुडवली तर आपल्याला पाण्यात बुडलेल्या भागाच्या जाडीचं निरीक्षण करता येईल। आपल्याला असं दिसतं की पाण्यात बुडलेल्या पेन्सिलची जाडी आपल्याला बाहेर असलेल्या पेन्सिलपेक्षा अधिक जाणवते। त्यानंतर जर ही पेन्सिल मी तिरकी केली तर आपल्याला काय दिसते, जेवढा भाग पेन्सिलचा पाण्याच्या आतल्या भागामध्ये बुडलेला आहे तेवढ्या भागामध्ये आणि जेवढा पोर्शन किंवा जेवढा भाग पाण्याच्या बाहेरच्या पृष्ठभागापासून बाहेर दिसतो तिथं आपल्याला पेन्सिल तिरकी झालेली जाणवते। हे असे का होते याबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत। आता आणखी एक कृती पहा। दुसऱ्या कृतीमध्ये आपण ग्लासमध्ये पाणी घेतले आणि आता लेझर टॉर्चच्या मदतीनं पाण्यामध्ये कशा पद्धतीनं प्रकाश किरण जातात आणि त्यांचा मार्ग आपल्याला पाहायचा आहे। तुम्हाला पाण्यामध्ये जाणारा प्रकाश किरण दिसत असेल, म्हणजेच हा प्रकाश किरण ज्या वेळेला हवेतून पाण्यामध्ये जातो त्यावेळेला तो आपला मार्ग बदलतो। आत्ता तुम्हाला पाण्याच्या पृष्ठभागाच्या वरून जाणारा प्रकाश किरण दिसत नाहीये। मी आता त्याच्यामध्ये थोडासा प्रयत्न करते की हवेतून पाण्यामध्ये प्रवेश करत असताना त्या प्रकाश किरणाचा मार्ग कसा आहे, थोडंसं बघा। तुम्हाला दिसलं असणार आहे की प्रकाश किरण ज्या वेळेला हवेतून पाण्यामध्ये प्रवेश करतात त्यावेळेला ते सरळ रेषेमध्ये जात नाहीत, याच्या मागे प्रकाशाचे अपवर्तन ही संकल्पना आहे। दोन्ही कृतीत दिसून आलेले परिणाम हे प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना प्रकाशाची दिशा बदलण्यामुळे घडून आलेले दिसतात। यालाच आपण प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतो। म्हणजेच प्रकाश किरण जेव्हा एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रवेश करतात त्यावेळेला ते आपला मार्ग म्हणजेच दिशा बदलतात, यालाच प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात। दॅट मीन्स
light changes its direction while going from one transparent medium to another transparent medium is called refraction of light. आता याच्याशी संबंधित आपल्याला आणखी एक प्रयोग जाणून घ्यायचा आहे की ज्या प्रयोगातून आपल्याला प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम लक्षात येणार आहेत. प्रकाशाचे अपवर्तन दाखवण्यासाठी आपल्याला या पद्धतीची काचेची लादी किंवा काचेची चिप घ्यावी लागते. साधारणपणे एक पांढरा ड्रॉइंग पेपर आपण घेऊन त्यावर आपण या काचेच्या चिपेची बाह्य कडा पेन्सिलच्या मदतीनं व्यवस्थित काढून घेतो. ज्याप्रमाणे मी आत्ता ही कृती करते त्या पद्धतीनं आपण या काचेच्या चिपेच्या बाह्य कडा काढून घ्यायच्या. त्यानंतर या पद्धतीनं PQRS ही या काचेच्या चिपेची बाह्य कडा काढून घेतल्यानंतर आपण साधारणपणे एका बाजूची मध्य बाजू घेऊन त्याला एक आपण स्तंभिका काढून घेतो आणि विशिष्ट कोन स्तंभिकेशी विशिष्ट कोन उदाहरणार्थ 45 अंश कोन करणारा एक आपण किरण काढून घेतला. त्यानंतर ही काचेची चिप त्या बरोबर जागी ठेवून आपण पिनांच्या मदतीनं या किरणावरती 2 पिना लावून घ्यायच्या आहेत. या पद्धतीनं आपण त्या 2 पिना लावून घेतो ज्याच्यासाठी आपल्याला खाली दिसणारी लाकडी फळी वापरावी लागते. यानंतर काचेची चिप आहे त्या पद्धतीनं ठेवून काचेच्या चिपेच्या एका बाजूला म्हणजेच PQ या बाजूला जर आपण 2 पिना लावल्या असतील तर आता आपण काचेच्या चिपेच्या दुसऱ्या बाजूला म्हणजेच SR बाजूनं या 2 लावलेल्या पिनांच्या एकाच सरळ रेषेमध्ये आणखी 2 पिना लावून घ्यायच्या. या 2 पिना अशा पद्धतीनं लावून घेतल्या की काचेच्या चिपेच्या आतील पृष्ठभागातून म्हणजे आतील भागातून पाहिले असता आपल्याला 4ही पिना एकाच सरळ रेषेमध्ये दिसतात. जेव्हा आपण AB अशा 2 पिना लावून घेतल्या या 2 पिनांच्या एकाच सरळ रेषेमध्ये आपण ज्या वेळेला काचेच्या चिपेतून पाहतो त्यावेळेला त्याचा मार्ग C आणि D म्हणजेच ABC आणि D या पद्धतीने दिसतो. म्हणजेच इथं ज्या वेळेला आपण A आणि B या 2 पिना लावतो हे विरल माध्यम आहे म्हणजे हवा आणि जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमातून काचेच्या चिपेत प्रवेश करतात त्यावेळेला आपल्याला त्याची दिशा बदललेली दिसते. आपण स्तंभिका जी दाखवलेली आहे तिथं आपाती किरणानं स्तंभिकेशी केलेला जो कोन आहे त्याला आपण आपाती कोन म्हणतो. त्याला आपण I या चिन्हाने दर्शवतो. तसंच जेव्हा हा आपाती किरण विरल माध्यमातून घन माध्यम म्हणजे काचेत प्रवेश करतो त्यावेळेला या किरणाचा मार्ग AB पासून पुन्हा स्तंभिकेकडे वळताना दिसतो. त्यानंतर आपण आणखी एकदा असं पाहतो की जेव्हा हेच प्रकाश किरण घन माध्यमातून पुन्हा विरल माध्यमात येतात तेव्हा ते पुन्हा स्तंभिकेपासून दूर जाताना आपल्याला दिसतात. इथं आपण कोन E म्हणजेच निर्गत कोन दाखवलेला आहे. याचा अर्थ असा या प्रयोगाच्या माध्यमातून प्रकाशाचं अपवर्तन 2दा झालेलं दिसतं. पहिल्यांदा विरल माध्यमातून घन माध्यमात म्हणजे हवेतून काचेमध्ये आणि पुन्हा घन माध्यमातून विरल माध्यमात म्हणजेच काचेतून हवेमध्ये या पद्धतीनं इथं दुहेरी अपवर्तन झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. परंतु जर काच हे माध्यम घेतलं नसतं तर प्रकाश किरण एकाच सरळ रेषेमध्ये गेला असता म्हणजेच इथं आपल्याला तो प्रकाश किरणाचा मार्ग इथं आपल्याला पाहायला मिळतो की जो प्रकाश किरण एकाच सरळ रेषेमध्ये गेला असता परंतु एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात म्हणजेच विरल माध्यमातून घन माध्यमात प्रवेश करताना
तो आपली दिशा बदलतो. यालाच आपण प्रकाशाचे अपवर्तन असं म्हणतो. आत्ताच केलेल्या प्रयोगाच्या आधारे आपण प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम सांगू शकतो. फर्स्ट, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. फर्स्ट लॉ, incident ray, refracted ray at the point of incidence n are on the opposite sides of the normal to the surface of the slab at that point, that is CD, and the three incident ray, refracted ray and the normal are in the same plane. म्हणजेच आपाती किरण व अपवर्तित किरण आपात बिंदूशी असलेल्या स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात व ते तीनही म्हणजे आपाती किरण, अपवर्ती किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात. सेकंड लॉ, फॉर अ गिवन पेअर ऑफ मीडिया. इन धिस ॲक्टिव्हिटी वी आर गोइंग टू लर्न अबाउट दी एअर अँड ग्लास. सो दॅट गिवन पेअर ऑफ मीडिया, the ratio of sin I to sin R is a constant. That means sin I upon sin R, which is constant, which is denoted by n. दुसरा नियम, दिलेल्या माध्यमांच्या जोडीकरता आपण आपल्या प्रयोगामध्ये हवा आणि काच हे दोन माध्यम घेतले असता sin I व sin R यांचे गुणोत्तर स्थिर राहते. म्हणजेच sin I छेद साइन आर बरोबर स्थिरांक, यालाच आपण n या चिन्हाने दर्शवितो. साइन आय अपॉन साइन आर विच इज कॉन्स्टंट डिनोटेड बाय n. n इज कॉल्ड द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. साइन आय छेद साइन आर बरोबर स्थिरांक बरोबर n. n यालाच आपण दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक की जो पहिल्या माध्यमाच्या सापेक्ष आहे असे म्हणतो. द व्हॅल्यू ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज डिफरंट फॉर डिफरंट मीडिया. प्रत्येक पदार्थाचा माध्यमाचा अपवर्तनांक हा प्रत्येक माध्यमामध्ये बदलतो. तसेच द व्हॅल्यू ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज डिफरंट ऑल्सो फॉर लाईट ऑफ डिफरंट कलर्स फॉर द सेम मीडियम. म्हणजेच कोणताही अपवर्तनांक प्रत्येक रंगासाठी एकाच माध्यमात हा वेगवेगळा असू शकतो. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम इज कॉल्ड इट्स ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. निर्वाताच्या संदर्भात असलेल्या अपवर्तनांकाला निरपेक्ष अपवर्तनांक असे म्हणतात. हा अपवर्तनांक प्रकाशाच्या वेगावर देखील अवलंबून असतो. म्हणजेच माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर अपवर्तनांक अवलंबून आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड्स ऑन द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन द मीडियम. फॉर एक्झाम्पल, refractive index which is denoted by n, that means the refractive index of first medium with respect to second medium, which is equal to velocity of light in medium, that is v1, upon velocity of light in medium v2. Similarly, refractive index of second medium with respect to first medium, which is equal to v2 upon v1. पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक बरोबर पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग v1 छेद दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग v2. त्याचप्रमाणे दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक बरोबर v2 छेद v1. आता आपण वेगवेगळ्या माध्यमात प्रकाशाचे अपवर्तन कसे होते ते आकृत्यांच्या मदतीने पाहूया. पहिल्या आकृतीमध्ये प्रकाश किरण आपाती किरण विरल माध्यमातून घन माध्यमात प्रवेश करतो. त्यावेळेला हा अपवर्तित किरण स्तंभिकेच्या जवळ सरकतो. म्हणजेच व्हेन अ लाईट रे passes from rarer medium
to denser medium, then it bends towards normal. पुन्हा एकदा पहा, जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात जातो तेव्हा तो स्तंभिकेकडे झुकतो, म्हणजेच अँगल I विच इज ग्रेटर दॅन अँगल R. आपाती कोन हा अपवर्तित कोनापेक्षा अधिक असतो. दुसऱ्या आकृतीमध्ये जेव्हा प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमात प्रवेश करतो तेव्हा तो स्तंभिकेपासून दूर जातो. इथे आपाती किरण आणि स्तंभिका यांनी केलेला कोन आपाती कोन I आणि अपवर्तित किरणानं स्तंभिकेशी केलेला कोन R हा आपल्याला अधिक दिसतो. म्हणून आपण पुन्हा एकदा सांगूया, जेव्हा प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमात जातो तेव्हा तो स्तंभिकेपासून दूर जातो. व्हेन अ लाईट रे passes from denser medium to rarer medium, then it bends away from normal. तिसऱ्या आकृतीमध्ये जेव्हा प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करत असताना माध्यमाच्या सीमेवर लंबरूप आपात होत असल्यास, म्हणजेच इथं आपाती किरणानं या माध्यमाच्या सीमेवर 90 अंशाचा कोन केलेला आहे. म्हणून आपण असे म्हणतो, आपाती किरण जेव्हा माध्यमाच्या सीमेवर लंबरूप आपात होत असेल तेव्हा तो आपली दिशा बदलत नाही, अर्थात त्याचे अपवर्तन होत नाही. व्हेन अ लाईट रे इन्सिडेंट नॉर्मली ॲट द बाउंड्री बिटवीन टू मीडिया, it does not change its direction and does not get refracted. आता आपल्याला प्रकाशाच्या अपवर्तनाचा परिणाम कोठे कोठे दिसतो हे काही उदाहरणाने समजून घ्यावयाचे आहे. वातावरणाचा प्रकाशाच्या अपवर्तनावर होणारा एक परिणाम म्हणजे ताऱ्यांचे लुकलुकणे. या आकृतीमध्ये दिसत असल्याप्रमाणे तारे हे स्वयंप्रकाशित असल्यामुळे चमकतात, परंतु सूर्यप्रकाश नसल्याने ते फक्त रात्री आपल्याला जाणवतात. तारे आपल्यापासून जास्त अंतरावर असल्याने प्रकाशाच्या बिंदू रूपामध्ये ते आपल्याला जाणवतात. वातावरणातील हवेचा अपवर्तनांक जमिनीकडून येताना वाढत जातो, कारण हवेची घनता वाढत जाते आणि त्यामुळे वातावरणातून या तारका प्रकाशाचे अपवर्तन होत असताना ते स्तंभिकेकडे झुकतात आणि म्हणूनच निरीक्षकाला ताऱ्याची आभासी स्थिती म्हणजे आहे त्या स्थितीपेक्षा थोडासा उंचावर असल्याचा भास होतो. दॅट स्टार्स आर सेल्फ ल्युमिनस and can be seen at night in the absence of sunlight. They appear to be point source because of their being a very large distance from us. As their density of air increases with lowering height above the surface of the earth, the refractive index also increases. That star light, when coming towards us, it bends from rare medium to dense medium and constantly it bends towards the normal. This makes that the star appear to be higher in the sky as compared to its actual position as shown in this picture. शेजारील आकृतीत दाखविल्याप्रमाणे तुमच्या लक्षात येत असेल, मूळ ताऱ्याची स्थिती आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागापासून तारे खूप अंतरावर असल्यामुळं विरल माध्यमातून तारेपासून निघालेले किरण हे विरल माध्यमातून घन माध्यमात प्रवेश करत असताना सातत्यानं बदलताना दिसतात. इथं ताऱ्याची मूळ स्थिती दिसते. या ताऱ्याच्या मूळ स्थितीपासून जेव्हा ते विरल माध्यमातून पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंचावर असलेल्या प्रत्येक थरामध्ये प्रवेश करतात
त्यावेळेला ते सतत आपली दिशा बदलतात, म्हणजे विरल माध्यमातून घन माध्यमात येत असताना ते स्तंभिकेकडे झुकताना दिसतात. अशा पद्धतीनं बऱ्याच वेळेला होणाऱ्या त्याच्या अपवर्तनामुळे प्रत्यक्षात आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागापासून त्याची आभासी स्थिती ही, जर आपण हे किरण मागे ओढले तर आपल्याला त्या ताऱ्याच्या मूळ स्थितीपासून ते थोडेसे उंचावर जाणवतात. परंतु पुन्हा प्रश्न असा पडतो की तारे का लुकलुकतात? त्याचं उत्तर असं, ताऱ्याची ही आभासी स्थिती स्थिर नसते, कारण हवेची सतत होणारी हालचाल, घनता आणि तापमानातील बदलामुळे वातावरण स्थिर राहत नाही. त्यामुळं एखाद्या भागातील, उदाहरणार्थ पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वेगवेगळ्या थरामध्ये असणाऱ्या वातावरणामध्ये एखाद्या भागातील हवेचा अपवर्तनांक हा सतत बदलत राहतो. अशा प्रकारे अपवर्तनांकात होणाऱ्या बदलामुळे ताऱ्याची ही जी आभासी स्थिती दिसते आणि त्याची प्रखरता ही सतत बदलत राहते, त्यामुळे तारे लुकलुकतात. The apparent position of the star keeps changing a bit because of the motion of atmospheric air and changing the density and temperature. Because of this, the refractive index of air keeps changing continuously, and because of that change, the position and the brightness of that star keep changing continuously and the star appears to be twinkling. या उदाहरणामध्ये उन्हाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्याचा आभास म्हणजे मृगजळाचा आभास आपल्याला झालेला असणार आहे. हे उदाहरण देखील प्रकाशाच्या अपवर्तनाचेच उदाहरण आहे. स्थानिक वातावरणाचा प्रकाशाच्या अपवर्तनावरती थोड्या प्रमाणात परिणाम होत असतो. रस्त्यावरील किंवा वाळवंटाच्या पृष्ठभागावरील हवा गरम असल्याने विरल होत जाते व तिचा अपवर्तनांक कमी असतो. उंचीप्रमाणे जमिनीलगतची हवा तापते, त्या दरम्यान त्या मानानं वरची हवा थोडीशी थंड म्हणजे त्याची घनता अधिक असते. अपवर्तनाच्या नियमाप्रमाणे या बदलत्या अपवर्तनामुळे आपल्याला प्रकाशाची दिशा सतत बदलताना दिसते. या बदलत्या अपवर्तनांकामुळे बदलणाऱ्या प्रकाश किरणांच्या दिशेमुळे आपल्याला प्रत्यक्षात रस्त्यावरती निरीक्षकाच्या तुलनेनं आपल्याला मृगजळ भासल्याचा अनुभव पाहायला मिळतो. दिस इज द अनदर एक्झाम्पल ऑफ refraction of light, that you have seen a mirage, which is an illusion of the appearance of water on a hot road or in a desert. The light rays coming from a distant object appear to be coming from the image of the distant inside the ground, which is called as a mirage. आत्ता दिसत असलेल्या चित्रामध्ये आपल्याला सूर्योदय होण्याची स्थिती दिसत आहे. सूर्योदय होणे म्हणजे सूर्याचे क्षितिजाच्या वर येणे. इथं क्षितिज समांतर रेषा दिसते, दॅट इज वी कॉल्ड एज होरायझन. जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा त्या सूर्यापासून आपल्याला निघणारे प्रकाश किरण पृथ्वीच्या पृष्ठभागावर येताना पाहायला मिळतात. परंतु आकृतीत दाखवल्याप्रमाणे सूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असतानाच त्यापासून येणाऱ्या प्रकाशाचे पृथ्वीच्या वातावरणातून ते प्रकाश किरण अपवर्तित झालेले दिसतात. म्हणजेच हा जो प्रकाश आहे तो वक्र मार्गाने आपल्यापर्यंत येतो. यामुळे आपल्याला सूर्य क्षितिजावर येण्यापूर्वीच दिसायला लागतो. म्हणजेच जो सूर्य क्षितिजाच्या खाली आहे अशा वेळेला तो एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून असलेल्या वातावरणात येत असताना विरल माध्यमातून घन माध्यमात येतो
आणि तो स्तंभिकेकडे झुकतो, त्यामुळे प्रकाश किरणांचा वक्र मार्ग आपल्याला पाहायला मिळतोय. दॅट मीन्स दॅट रेज विच आर कम फ्रॉम द सन which are able to reach along a curved path due to their refraction through the earth's atmosphere as shown in this figure. Thus we see here a observer. That observer can see the sun even before it emerges above the horizon. Same thing happens at the time of sunset, and we keep seeing the sun for a short while even after it goes below the horizon. म्हणजेच ही जी सूर्यास्ताची वेळ आहे, आपण असं म्हणतो की सूर्यास्तापूर्वीच सूर्य क्षितिजावर येण्या अगोदरच 2 मिनिट अगोदर आपल्याला त्याची आभासी स्थिती दिसते. याचप्रमाणे सूर्यास्ताच्या वेळेला देखील सूर्य क्षितिजाच्या खाली गेल्यानंतर देखील काही काळ म्हणजे 2 मिनिट आपल्याला तो क्षितिजावर दिसतो. इथे दाखवलेल्या चित्रामध्ये काचेचा लोलक म्हणजे प्रिझम वापरलेला आहे. जसं आपण काचेच्या चिपेच्या मदतीने प्रकाशाचे अपवर्तन पाहतो, तसेच प्रिझम म्हणजेच काचेच्या लोलकाच्या मदतीने आपण पांढऱ्या रंगाचे म्हणजेच पांढऱ्या प्रकाश किरणाचे अपवर्तन 7 रंगांमध्ये झालेलं पाहतो. याच प्रक्रियेला घटनेला प्रकाशाचे अपस्करण असे म्हणतात. पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेला प्रकाशाचे अपस्करण असे म्हणतात. द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट इनटू इट्स कंपोनंट कलर्स व्हाईल पासिंग थ्रू अ मीडियम इज कॉल्ड डिस्पर्शन ऑफ लाईट. वी नो दॅट लाईट इज an electromagnetic radiation and the wavelength which is an important property of that radiation. आपल्याला माहिती आहे की प्रकाश किरण म्हणजेच विद्युत चुंबकीय प्रारण आहे आणि तरंग लांबी हा या प्रारणांचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. आपले डोळे ज्या प्रारणांना संवेदनशील आहेत त्या प्रकाशाची तरंग लांबी ही 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटरच्या दरम्यान असते आणि या वेगवेगळ्या तरंग लांबींची प्रारणे आपल्याला या वेगवेगळ्या रंगात दिसतात. थोडक्यात तांबड्या किरणांची तरंग लांबी सगळ्यात अधिक म्हणजे 700 नॅनोमीटर, तर जांभळ्या किरणांची सगळ्यात कमी म्हणजे 400 नॅनोमीटर इतकी आहे. द रेड लाईट has maximum wavelength that is close to 700 nanometer, while violet light has the smallest wavelength that is close to 400 nanometer. सर आयझॅक न्यूटन यांनी सर्वात प्रथम सूर्यप्रकाशाची ही जी वर्णपंक्ती आपल्याला दिसते की ज्याच्यामध्ये पांढऱ्या प्रकाश किरणांचे 7 वेगवेगळ्या रंगात रूपांतर होताना पाहता येते. त्यामध्ये तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, पारवा व जांभळा असे 7 रंग क्रमाने दिसतात. यासाठी ग्लास प्रिझमचा प्रथमतः वापर केला. जेव्हा शुभ्र प्रकाश लोलकावर आपाती होतो, इथं पांढरा रंग पांढरा प्रकाश किरण लोलकावरती पडतो म्हणजे आपाती होतो, तेव्हा वेगवेगळे रंग वेगवेगळ्या कोनातून वळताना दिसतात. या 7 रंगांपैकी लाल रंग कमी वळतो तर जांभळा रंग सर्वात जास्त वळतो. दॅट मीन्स व्हेन व्हाईट लाईट is incident on that prism, different colors bend through different angles. Among that 7 colors,
These colors are violet, indigo, blue, green, yellow, orange and red. Again, violet, indigo, blue, green, yellow, orange and red. Red bends the least while violet bends the most. These are the spectrum of light. यालाच वर्णपंक्ती असे म्हणतात. आकृतीत दाखवल्याप्रमाणे प्रकाश स्त्रोतापासून निघालेले काही प्रकाश किरण दिसत आहेत. हे प्रकाश किरण जेव्हा घन माध्यमातून म्हणजे पाणी या माध्यमातून विरल माध्यमात प्रवेश करतात, म्हणजेच हवा या माध्यमात जातात, तेव्हा नियमाप्रमाणे ते स्तंभिकेपासून दूर जातात. θ1 हा आपाती कोन आहे, r हा अपवर्तित कोन आहे. स्नेलचा नियम म्हणजेच प्रकाशाच्या अपवर्तनाच्या नियमानुसार जेव्हा प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमात प्रवेश करतात त्यावेळेला ते स्तंभिकेपासून दूर जातात. जसा हा प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमामध्ये मार्गक्रमण करत असतो तेव्हा त्याचे आंशिक रूपात म्हणजे थोड्या भागाचे परावर्तन देखील होते. अपवर्तन होत असताना काही प्रकाश किरणांचे आंशिक रूपात परावर्तन होते, म्हणजेच परावर्तनाच्या नियमाप्रमाणे प्रकाशाचा काही भाग हा पहिल्या माध्यमात परततो. यालाच आंशिक परावर्तन असे म्हणतात. When light enters from dense medium to rare medium, it gets partially reflected. That is, part of the light gets reflected and comes back into denser medium according to the law of refraction. This is called as partial reflection. But when we increase the angle of incidence, that is I, angle of refraction also increase as per the law of refraction. When we increase, in case of that angle of incidence, when we increase that angle, the angle of refraction will also increase. जर आपण आपाती कोनाचे परिमाण वाढवले, इथे आपल्याला दुसऱ्या किरणाच्या बाबतीत असं दिसतं, आपण θ1 आणि θc यामध्ये कोनात फरक आहे. जर आपण कोनाचे परिमाण वाढवले तर प्रकाशाच्या अपवर्तनाच्या नियमानुसार अपवर्ती कोनाचे देखील परिमाण वाढते. जेव्हा I म्हणजेच आपाती कोनाच्या एका विशिष्ट मूल्यासाठी R चे मूल्य म्हणजेच अपवर्ती कोनाचे मूल्य 90 अंश होते, त्या मूल्यास क्रांतिक कोन असे म्हणतात. म्हणजेच when we increase angle of incidence, angle of refraction will also increase. For a particular value of I, the value of R becomes equal to 90 degree. This value of I is called the critical angle. Again, जेव्हा आपण आपाती कोन, आता आपण आणखी आपाती कोनाचं मूल्य वाढवलं, म्हणजे आता आपाती कोन या कोनाला आपण क्रांतिक कोन असं म्हणतो. That angle which is called as critical angle. That value of critical angle, the R which is equal to 90. आपण आता या क्रांतिक कोनापेक्षा आपाती कोनाचं मूल्य अधिक वाढवलं तर अपवर्तनाच्या नियमानुसार अपवर्ती कोनाचे मूल्य देखील वाढते. इथं अपवर्ती कोनाचे मूल्य देखील वाढेल की जे 90 अंशापेक्षा अधिक असेल, जे 90 अंशापेक्षा अधिक होते. अशा स्थितीमध्ये ही जी अपवर्ती किरणं आहेत
ती विरल माध्यमात न राहता घन माध्यमात परत येतात. या प्रक्रियेला पूर्ण आंतरिक परावर्तन असे म्हणतात. When the value of I becomes larger, that value of I becomes larger, then the angle of refraction also larger than 90 degree, and that such rays return to the denser medium, that is all the light reflected back into the dense medium. This is called total internal reflection. यालाच आपण पूर्ण आंतरिक परावर्तन असे म्हणतो. प्रकाशाच्या अपवर्तनाच्या नियमानुसार दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक बरोबर sin I छेद sin R. फॉर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, पूर्ण आंतरिक परावर्तनाकरिता I चे मूल्य हे क्रांतिक कोना इतके आहे. त्यावेळेला R चे मूल्य 90 अंश असते. फॉर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन I which is critical angle, the value of R which is 90 degree. So n which is sin I upon sin 90, अपवर्तनांक बरोबर sin I छेद sin 90. sin 90 चे मूल्य 1 आहे, म्हणून आपल्याला पूर्ण आंतरिक परावर्तनासाठी माध्यमाचा अपवर्तनांक हा sin I इतका आलेला दिसतो. सो दी फॉर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन दी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विच इज इक्वल टू sin I as the value of sin 90 which is 1. पूर्ण आंतरिक परावर्तन पाहण्यासाठी हा प्रयोग नक्कीच आपल्याला उपयोगी पडेल. पहा, आपल्याला लेझर टॉर्चच्या मदतीने एका विशिष्ट कोनातून आपाती किरण ज्या वेळेला एका माध्यमात म्हणजेच घन माध्यमातून विरल माध्यमात जातात, तेव्हा जेव्हा आपाती कोनाचे मूल्य क्रांतिक कोनापेक्षा अधिक असेल तेव्हा अपवर्ती कोनाचे मूल्य देखील 90 अंशापेक्षा अधिक होते. तेव्हा हे अपवर्तित किरण हे पूर्णपणे परावर्तित होतात आणि आपल्याला या आकृतीत किंवा या प्रयोगात दाखविल्याप्रमाणे त्याचे संपूर्ण आंतरिक परावर्तन झालेले दिसते. इंद्रधनुष्य ही अशीच एक निसर्गातली सर्वात सुंदर घटना की ज्यामध्ये विविध नैसर्गिक घटनांचं एकत्रित परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन या तीनही घटनांचा एकत्रित परिणाम आहे. रेनबो which is a beautiful natural phenomena. It is the combined effect of number of natural process, that effect of dispersion, refraction and total internal reflection of light. It can be seen mainly after a rainfall. Small droplet of that water which acts as small prism. When that light ray comes from the sun, enter these droplets. Then it get refracted and dispersed. म्हणजे जेव्हा प्रामुख्याने पाऊस पडून गेल्यानंतर वातावरणात जे पाण्याचे लहान थेंब राहतात तेच आता लोलक म्हणून कार्य करतात, लोलकाप्रमाणे कार्य करतात. जेव्हा वातावरणातील पाण्याच्या या लहान थेंबामध्ये प्रकाश किरण प्रवेश करतो तेव्हा या पाण्याच्या थेंबातून सूर्यप्रकाशाचे प्रथमतः अपवर्तन घडते आणि नंतर अपस्करण घडून येते. थेंबाच्या आतमध्ये आंतरिक परावर्तन होते. दॅट मीन्स देअर इज इंटरनल रिफ्लेक्शन अँड आफ्टर दॅट वन्स अगेन दॅट लाईट गेट्स रिफ्रॅक्टेड व्हाईल कमिंग आउट फ्रॉम धिस ड्रॉपलेट.
थेंबाच्या आत आंतरिक परावर्तन होते आणि शेवटी थेंबाबाहेर पडत असताना त्याचे पुन्हा एकदा अपवर्तन होते. आणि या संपूर्ण सर्व नैसर्गिक घटनांचा एकत्रित परिणाम म्हणजे आपल्याला सप्तरंगी इंद्रधनुष्य पाहायला मिळते. अशा तऱ्हेने आज आपण प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम, या प्रकाशाच्या अपवर्तनाचा दैनंदिन जीवनातील अनुभव, तसेच प्रकाशाचे अपस्करण आणि या सर्व घटनांचा एकत्रित परिणाम म्हणजे इंद्रधनुष्य निर्मिती या संदर्भातील माहिती आपण आज जाणून घेतली.